9823 सुमिताच होता का फोन? अरे आवाज सुमीचाच होता पण कन्फर्म नाही. तुम्ही एक नाही लगेच फोन कट केला. अजून जरा बोलत बसायला पाहिजे. अरे अजून जर बोलत बसलो असतो तर तिने माझा आवाज ओळखला नसता का? शिट. काय? अरे बबन काय आहे? तेच विचारतोय काय. अरे दोन्ही नंबर सेम आहेत. मोठा घोळ केलाय सर तू. कोणी सांगितलं होतं नसता आगाऊपणा करायला? चुकलं माझं, खरंच चुकलं. कशाला दिलास माझा नंबर? माती खाल्ली मी, माती खाल्ली. अहो साहेब, नाही सुमीनं मानव सुरा ठेवून नंबर घेतला हो. म्हणली पायलट साहेबाशी डायरेक्ट तोडगा सांगते. आता या प्रॉब्लेमचा तोडगा सांग म्हणा. साहेब आत्ता चला घरी सोडतो तुम्हाला. मामासाहेब काटे घेऊन बसला असतील यावं. बबन हा. आपण एक काम करू शकतो. काय? आपण सुमीकडे जाऊया आणि तिला सगळं खरं काय ते सांगूया. म्हणजे उद्या उद्घाटनाच्या आधी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. साहेब आत्ता नको सांगायला. आत्ता जर तुम्ही तिला सांगितलं का नाही, सगळी रात इथं गाडीत बसून शेकत घालवायला लागेल. सुमी रातभर झोपून द्यायची नाही हो. लय विषय वेगळा होईल. अरे पण अजून किती खोटं बोलायचंय? साहेब आता भरल्या गाडीला चिपाडाचं वज आहे का सांगा बरं. काय? ती परत सांगतो. आत्ता चला घरी सोडतो तुम्हाला. चल. चला. पायलट, उद्या उद्घाटनाला कशी चिप्पड काढते ना तुमची, बघच तू. कदम, ही का पद्धत आहे का? ही मशिनरी आहे ना, ती सगळी हलवावी लागेल आपल्याला. हो पण साहेब, एवढ्या सगळ्या मशिनरी कशा हलवणार? तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही बघा ते. अहो असं काय करताय? इथं भावी मुख्यमंत्री भाषण करणार आणि मशीन ही घरघर केली तर कसं चालेल? हा अर्थात ते आवाज नाही येणार मशीन असेल तर चालेल. तुझं काय? चल चल चल. चालेल साहेब, हा मी सांगून बघतो जाधव साहेबांना. हा चालेल चालेल. जाधवांना सांगून बघा. आणि ते पटकन. जाधव इकडे या. ताई मॅडम, काही चुकलं का? हे बघा, मी अजून झाडू पण नाही सोडलेला. हो ना, मग आता सोडा. हं? झाडू सोडा, तुमची शिक्षा पूर्ण झाली. थँक्यू मॅडम, म्हणजे मला लय आनंद झाला बघा. हलू नका जास्त हलू नका. एक्साइट होऊ नका जास्त. शांतपणे ऐका ते काय म्हणतात. ऐका. झालं? आता ऐका, मागचं सगळं विसरून जा. हो. आमच्या समरसिंगची राजकीय कारकीर्द ह्या कारखान्यापासून सुरू होतीये. हो तेव्हा तुमची मदत लागेल. हो इथून पुढे समरसिंगला जी काही मदत लागेल ती तुम्ही करायची. काय? हो, नक्की ताई मॅडम, काही काळजी करू नका. समर साहेबांना काही कमी पडू देणार नाही. मी वचन देतो, सगळी मदत करणार ताई मॅडम. आजच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाकरता काय हवंय काय नकोय ते बघा. हो नरसू मामांनी सगळी तयारी केलीये. हो तुम्ही त्यांना मदत करा. हो जा. हा. कदम, बाटली घेऊन जा. काय मॅडम, तुम्ही काय काळजी करू नका. एकदम कडक तयारी चालू आहे. मी स्वतः जातीने हजर राहून बघतोय हे सगळं. नरसू, हे बघ, आपल्याला 4 वाजेपर्यंत परत यायचंय. तेव्हा लवकर आटप, आपण निघूया. कार्यक्रम छोटा असला तरी चांगलाच झाला पाहिजे. मी बघतो सगळं. मी आहे. ठीक आहे नरसू, आपण निघू. हा. चला हो. अनुराधा, मी काय म्हणतोय, मी थांबू का इथं मदतीला? तुम्ही इथे काय मदत करणार? ताई, अरे स्वतःच्या मुलाचं पहिलं ऑफिस लावताना बघतायत ते. स्वतः जातील, लक्ष घालतील. थांबू दे ना. ठीक आहे, थांबा. आपण निघू. हा, हो. येते. साहेब अरे बबन, तू कधी आलास आणि असं गुपचूप येऊन का उभा आहेस? नाही, ते तुम्ही मोबाईल मध्ये टक लावून बघत होता ना, म्हणलं उगाच कशाला डिस्टर्ब करा. आला होता का सुमीचा फोन? अरे नाही ना, अजून तरी नाही आलाय. ऍक्च्युली फोन आला तर काय सांगायचं हेच कळत नाहीये मला.
बबन मला सांग सकाळी सुमीचा मूड कसा होता? म्हणजे मला काय माहिती आता. मी चहा नाश्ता पण तिकडे गाड्यावर करून आलो. मी गेलोच नाही तिच्याकडे. मी जायचो, ती काहीतरी विचारायची आणि मी बोलतच सांगायचो काहीतरी. नशीब माझं. बबन फोन आहे, काय करू? उचला की मग. अरे काय उचला की माझा आवाज ओळखेल ना. एक काम कर, तू बोल. माझा आवाज ओळखणार नाही होय. काय झालं? लक्ष्मण तू पायलट म्हणून बोलायचं फोनवर. मी काय मी ताई पकतलतो. नाही पण आता तू समर साहेब, पायलट साहेब. काय कमल साहेब? नाही नाही, म्हणजे माझी नोकरी दिली तर आहे. अरे नाही 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 नाही, कंपनीतून फोन आहे हा. तो असतो ना, हा प्लॅन घ्या तो प्लॅन घ्या तसा. मला बोलायचा कंटाळा आला रे त्यांच्याशी, मी म्हणून तू बोल. हा लक्ष्मण बोलशील ना? बोलतो ती. कंपनीवाल्यांना पिदायला मला लई मजा येते. द्या साहेब. उचलले जात नाही. हॅलो, कोण बोलताय? मी पायलट थमल साहेब बोलतोय. तुम्ही कोण? मी सुमी. तुम्ही? बर बर, ते तर म्हणतोय तुम्ही बोलते. जाऊ द्या. काय प्लॅन? काय नाही, ते काय बॉम्ब झाले तुमची की तुम्ही 2 मिनिटात तोडगा देणार बघ. बूम. तुम्हाला तर काय झालं? अंतल आम्ही काय झालं? माझ्या बायकोला आहेत ना, मी ना तानात लागून दिलं होतं. तर तिला ते तसं वाटतंय सांगायचं होतं. म्हणजे तुंतून म्हणत होतं, तिला तुंतून चालतच नव्हतं. मी 3 वेळा म्हणलं तुंतून, पण तिला चालतच नव्हतं. मला तोलदा तांदा नाही त्यावर. बायकोला म्हणजे तुमचं लग्न झालंय काय? माझं लग्न तवाच नाही झालंय. माझं लग्न तवाच नाही झालंय. हा. काय झालंय? बरं ते कानातल्याचं काय झालंय? तानातलं तोनात आती मैत्री. तानातलं माझी मैत्रीण आहे, तिच्या जाती. पण मला तुंतून बोलता येईना ना. आता तर म्हणला की तसं नाही, तुंतून बघा आताच होतं चालतं. लेस बॉम्बे हो साहेब तुमची. पण माझ्याकडे तोडगा आहे बर का. काय थांबता? हा, पण ते असं फोनवर नाही सांगता येणार. मग आज गाठ घ्या म्हणजे सांगते. बरं दुपारी कुठे आहे बरं तुम्ही? तू पण त्याला हा चालता नाही. माझ्या ऑफिसचं उद्घाटन आहे आज, तिथं या तुम्ही. बरं ठीक आहे, मी येते कारखान्यात. चालतंय. तिथेच देते तुम्हाला तोडगा. हा लवकर या, मी वाट बघीन तुमची. नक्की या. माझ्या दिव्यावर काहीतरी तोडण्यात आला. मी चालता नाही येतो म्हणल्यात. बरोबर बोललो ना? परफेक्ट, एकदम परफेक्ट. जातो आता. घे जा. जातो. बबन सुमीचा फोन आहे, जाऊ दे, घेतच नाही. नाही असं नका करू. उचला की फोन. स्पीकरवर टाकतो थांब. हॅलो, ड्रायव्हर, तुला पगार किती आहे रे? पगार? पगार थांबा. पगार ना मला 1 2 122 122 1 2 12. हा 12 रुपये. किती? 12,000 रुपये. फक्त? लयच कमी आहे बाबा. हा ठीक आहेत की. काय ठीक आहे? तुला पैशाचं काय कळत नाही बघ. एवढ्या कामाचं 15 तरी असायच पाहिजे. हो पण आता काय करणार, असू दे. काय नाही, आज कारखान्याच्या पायलटच्या ऑफिसचं उद्घाटन आहे. तुझी गाठ घालून देते त्याच्याशी. हा, आज पगार वाढवायचा आपण तुझा. अगं सुमे, पण मला नकोय पगार वाढ. नको असते कुणाला पगार वाढ. तू नुसता पळ काढतोयस बघ. ते काय नाही, तुझा आपण पगार वाढवायचं म्हणजे वाढवायचंच. थांब, मी येते डबल होऊन कारखान्यावर. हा सुमे कट.
साहेब आता काय करायचं? तू हळू बोल, हळू बोल. दमणार नाही अरे तू नाही दमत, आम्ही आहे की. नाही दमणार नाही अरे पण दमायचंय काय त्यात? तुला फक्त पायलट समोर म्हणून उभं राहायचंय. अहो साहेब तसं नाही दमणार नाही द नाही. अच्छा 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 अच्छा. जमणार. अच्छा अरे काही काळजी करू नको, सगळं जमणार तुला. हॅलो 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 हा हा बोला ना बोला. काय नाही. हा हा माझा मुलगा मुख्यमंत्री होणार आहे, त्याची तयारी सुरू आहे. काय म्हणालात? 1 मिनिट. ते तुम्ही मला सांगायची आवश्यकता नाही. माझा मुलगा माझ्यापेक्षा हुशार आहे. तो एक दिवस मुख्यमंत्री होणारच. बघालच तुम्ही. आता राजकारणातली बनवाबनी त्याला एवढी कळत नसेल, पण कळेल हळूहळू. तुम्ही काळजी करू नका. ठेवा फोन. हे बघ, तुला समर बनायचंय आणि पक्क लक्षात ठेव की तुझं लग्न झालेलं नाहीये, नाहीतर परत मगासारखा घोळ करशील. अजून काय रे बाबन? अजून बघा. तान तू तर मुलावर उठलाय माझ्या. आम्ही सांगतोय तेवढंच करायचं तू. हा साहेब जाधव साहेब, बरं झालं तुम्ही आलात. चपलीने हाना, पण साहेब म्हणू नका. अहो आज ते म्हणूच नका. ताई मॅडम आल्यात आणि त्यांना जर हे कळलं ना तर माझं काही खरं नाही. अहो आजच माझी शिक्षा संपली. संपली? हो. बेस्ट. म्हणजे ताई मॅडम खुश आहेत तुमच्यावर. आता मला मदत करा. अहो तुम्हाला मदत करायचं वचनच दिलंय ना ताई मॅडमला मी. हे बघा, आज आता सुमी इथे येईल आणि तिच्यासाठी मी इथे कामगार असेल आणि हा लक्ष्मण आहे ना, हा समर असेल. साहेब अजून एक खोट. नाही साहेब नको मला. हा बोले नको त्यांना नाही जमणार आहे. काय नको गप्प बस तू. अहो ताई मॅडम खुश आहेत ना तुमच्यावर, मग कशाला घाबरताय? अहो ताई मॅडम नाही हो, सुमी. तिला कधी ना कधी कळणार नाही आणि तिला जर काही कळलं ना, ती जो काही धिंगाणा करेल ना साहेब. जाधव साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. मी सुमीला लवकरच खरं काय ते सांगणार आहे. आणि ही सगळी जबाबदारी मी माझ्यावरच घेतोय, कारण मीच करतोय हे सगळं. याची झळ मी तुम्हाला बसून नाही देणार. फक्त आज माझ्यासाठी एवढं करा ना. ठीक आहे समर साहेब. जाधव साहेब, आणि हे सगळं सुमी आल्यावर बोलायचं, कळलं? असू दे रे, तेवढीच प्रॅक्टिस होईल यांची. आणि जाधव साहेब ऐका, तुम्ही कारखान्याच्या एंट्रन्सवर जाऊन थांबा आणि सुमी आली की आम्हाला लगेच सांगा. ठीक आहे? हो ठीक आहे येतो. हा त्याला मी पण येतो. अरे काय ताला तू कुठे चाललायस? अहो साहेब, आता तर ट्रेनिंग सुरू झालंय आपलं. हे बघ, सुमी फार हुशार आहे, त्यामुळे तिच्याशी जेवढ्याच तेवढं बोलायचं आणि तिला कटवायचं. नाहीतर ती नक्की काहीतरी चूक शोधून काढेल आपल्या नाटकातली. कळलं? जाधव, कोणाची वाट पाहताय? कोण महत्वाची व्यक्ती येणार आहे का? नाही साहेब कुणाचीच नाही. तुम्ही बोला की काही काम करायचं होतं का? हा नाही, म्हणजे मी एवढंच विचारायला आलो होतो. कार्यक्रम झाल्यानंतर चहा पाण्याची व्यवस्था केली का नाही? हो केली ना. नाश्ता सुद्धा तयार आहे आणि आपला कार्यक्रम संपेपर्यंत गरमागरम चहा सुद्धा येईल. वा वा वा, छान. जाधव, हा? त्या मुलीला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय मला. नाही नाव साहेब, तुम्ही कुठे बघणार? तुम्ही रचणार बघितलेलं. चला आपण उद्घाटनाची तयारी करूया. चला चला चला. साहेब नको मला टाइम नको. मला जाऊ दे टाइम नको. मला नसतो टाइम. मला जाऊ. अरे काय नको 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 लावलंय रे तू. तुला काय भात वाढतोय मी? नको नको नको. हे बघ, तुला साहेबांच्यासाठी हे करायला लागेल. हा साहेब मी बनल्यावर नाही हे तल्लं ना तर ताई मला दिवा मारते आणि हिथं काय चालतो हे चालल्यावर तर मला फाटवलंच लागतो ती. नको ताई मला नको. हे बघ, मी सांगतोय तसं करायचं. मी मेन आहे.
हे बघ लक्ष्मी, तू जर समर साहेब म्हणला नाहीस का नाही तर तुझ्या देखत आम्ही दोघं फासावलं. हा लक्ष्मण, अरे काही काळजी करू नकोस, मी आहे ना, मी घेईन सगळं सांभाळून. ते फक्त सुमी पुढे काय बोलायचं का नाही तेवढं देणार तू. हा हा काय बोलायचं? काय रे असं का उभं आहे? आणि तुमचा ते पायलट साहेब येणार होता ना कारखान्यावर, आला नाही? मी थमल थिंग म्हणती पाटील, भावी मुख्यमंत्री. हत्ती हत्ती नाही, सुमी आहे ती. तसं नाही, हत्ती हत्ती. सुमे, तू आमच्या साहेबांनी हसू नकोस. बरं बाबा, नाही हसत. पायलट चांगलाच रबाब आहे की तुझा. आले तुले? हे बघ सुमे, आमच्या साहेबांनी आर तुला बोलवू नकोस. ए बाबन्या, तू मध्ये मध्ये चोमडेपणा करू नकस. आमची लहानपणापासूनची मैत्री आहे. काय पायलट? हो 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 हो. होय रे पायलट, पण तू आधी तर असं नव्हतास. मग बोबडा केव्हापासून झालास? ते तर काय झालं, विमान दावापातनं चालवायला लागलो ना, तेव्हा विमानाचं वालं लादलं दिबेला. दिब हल्ली म्हणून झालंय आता. पायलट, तू लहानपणी लय शेंबडा होतास बाबा. होतो होतो. आणि तुला आठवतंय का, तू सायकलवरनं पडला होतास एकदा? चलत पडलो, चलच पडलो होतो. आठवलं आठवलं. तरी मी म्हणलं होतं बर का, तुला साधी सायकल आवडलं ना, आणि तुम्ही मन कसं चालवणार? आठवलं आठवलं. आणि तुला विमान बनवायला कुणी शिकवलं होतं? मीच. आठवलं आठवलं. कसं उडायचं विमान? आठवलं आठवलं. आठवलं काय? कसं उडायचं विमान? तो उदायचं तो आता उदायचं. बोईंग बोईंग उडायचं. बुईन बुईन उदायचं विमान. आठवलं आठवलं. पटली, बराबर ओळख पटली. माझा दोस्त मी बराबर ओळखलाय. पण काय रे पायलट, तुझी ती मैत्रीण कुठं आहे? कोण? समर साहेब, ताई मॅडम ऍड्रेस दिलाय तुम्हाला. मला मी झालायचा. सुमे, 1 मिनिट बाहेर येतेस? 1 मिनिट. मला धाव द्या तली. तू खाली बस, उठायचं नाही अजिबात. सांगाल तेवढंच करायचं. सुमे, 4 वाजता ताई मॅडम येतील इथे, आणि त्यांनी तुला जर इथे बघितला ना तर माझी आणि बबनची दोघांची नोकरी जाईल. हा, अगं कामाच्या वेळी त्यांना इथे दुसऱ्या कोणाला आणलेलं अजिबात चालत नाही. लयच कडक आहे रे ताई मॅडम तुझी. जरा मौलात जा की म्हणाव तिला. हो, मी मला जमेल तसं सांगतो त्यांना, पण आता मी सांगतो तेवढंच ऐक. तू इथून हलू नकोस. मी इथनं साहेबांना ऑफिसकडे घेऊन जातो, आणि तिथला कार्यक्रम संपला की लगेच इकडे येतो. तोवर तू इकडनं हलायचं नाहीस, आतमध्ये केबिन मध्येच बस, कळलं? ए ड्रायव्हर, सुमीला ऑर्डर सोडलेला अजिबात चालत नाही, कळलं? हो ग, माहितीये ते मला, पण आता मी सांगतो तेवढंच कर ना प्लीज प्लीज. हा ठीक आहे, जा करा तुमची काम. थँक्यू सो मच सुमे, मी आलोच. बबन, मी सुमीला इकडे आतमध्ये पाठवतोय. तू इथेच थांबण, तिच्यावर लक्ष ठेव. हा, आपण पटकन निघूयात. चला चला चला. समर साहेब,